3 दिवसापासून उपाशी मी 3 दिवसापासून इथं मला सापडत सुद्धा नव्हता. अख्खा पसरा घालेला कुठं ठेवी त्या तुम्ही ते भांडे. मम्मी घरी आली आज कुठंतरी जायला होती ती. मी ते नाही सांगत तुम्हाला. मम्मी आज काय केलंय. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आता वाजले 10:30 आणि मी आलो होतो मोटर चालू करायला. कारण की काल आपल्याकडून त्यांच्यावर पाणी गेलं होतं ना, तर त्यांचा बहुतेक आहे ना जे कडाच्या 2-4 साऱ्या होत्या ना त्या ऑलरेडी वाढल्यात झाल्या होत्या त्या दिवशी. मग ते बोलले का आज भरून द्यायचं. मी काल पण सांगितलं होतं तुम्हाला. जस्ट आत्ता ते वावरत आले, बारे बिरे बदलेले त्यांनी आणि मी मोटर चालू करून आता ते पाणी भरणार आहे. पण मग त्यांची काय गणगण आहे तेच कळा नाही मान्य की पाणी आलंय का नाही आलंय. फक्त त्या कोपऱ्यात जाते, एक कोपऱ्याला जाते. मी बटन दाबले. चला तिथे जाऊन पाहावं लागलं आता आपल्याला. बहुतेक पाणी आलंय. मग तिकडं कुठे इंडो राहिले तेच नाही कळत. ऊस मोठा झालाय थोडासा, त्याच्यामुळे ते दिसत नाही आपल्याला. इडून तर नाही दिसत. पाणी आलं का हो? पाणी आलं मग घ्या भरून ना. चला पाणी आलंय वाटतं. ते आहे ना इथं आंब्या खाली कॉक. इकडं कॉक पाहायला आली होती. तरी मी म्हणलो तिकडं बारा सोडून इकडं कुठं हिंडू राहिलो. भेटू थर्ड टाइम. आता वाजले 3 आणि जस्ट चहा होऊ राहिला. मम्मी कुठंतरी जायला होती आज सकाळपासून. तिचा काहीच पत्ता नव्हता. जस्ट आत्ता आली. मी आज 3 दिवसापासून वांग करून राहिली. 3 दिवसापासून ते तोंडावर सुद्धा नेवत नाही. त्या दिवशी बाजारला गेली, योगच्याची वांगी घेऊन आली. आणि आता 3-4 दिवसापासून दररोज वांगे उकडून राहिले. मी आज दुपारचं मला सापडत सुद्धा नव्हता. अख्खा पसरा घालेला कुठं ठेवी त्या तुम्ही ते भांडे वस्तू. किती वाईट टाकलो होतो ना. आज जेवण नाही ते मला 2 वाजता जेवण करेल मी. 2 वाजता दररोज गुळ खालाय. म्हणजे दररोज वांग आहे 2-3 दिवसापासून. काहीतरी बदलून करायचं. ते द्यायचं सोडून एक रट धरला का एकच तो रट पूर्ण करायचा. आता झालायच्या मग गाळ ना. काय वागली मम्मी. 3 दिवसापासून सकाळ संध्याकाळ वांगा चालू आहे. बरं तुला दुसरं काही दिसलं नाही का बाजारमध्ये? मग सगळे वांगे भरून आणले का तू? नाही टाइम झाला मग सगळे वांगे भरून आणले. काय कमी टाइम झाला त्या दिवशी. आता भाजीपाला किती स्वस्त आहे. दुसरं काही घेऊन यायचं ना, बरोबर का नाही. थोडंफार बदलून अजून करायचं. माणसं खाऊन कंटाळा येऊन जातो. दररोज तेच. मला नाही प्यायचं चहा. मावाला परत तोंड आलं. ते गार पाणी त्या दिवशी नाही गार पाणी केलं होतं त्यानं परत तोंड आलं मावाला. फ्रीज मध्ये येईल ना दुःख राहिलं बोलताना सुद्धा. चहा पिऊ पाऊस संध्याकाळचं नियोजन. मम्मी नाही राहणार बहुतेक आता. ती मी चालू करून दिली आहे. आणि सगळं येईन. मी आलो होतो विहिरीवरती कारण की मोटर चालू करायची होती. आणि सकाळी ज्यांनी पाणी काढलेलं होतं ना त्यांचं भरणं होऊन गेलं होतं. त्यांनी मोटर बंद करून आणि ते घरी निघून गेले होते. त्यानंतर आता परत मी मोटर चालू केली आहे. कारण की आपल्याला यार हवा ना लई चालू आहे. त्याच्यामुळं माहित नाही आवाज येऊ राहिला का नाही येऊ राहिला. आणि मी थोडस जोरात बोल राहिलो कारण की इतकी हवा चालू आहे ना का माफ नाही. पण ठीक आहे मी करतोय प्रयत्न. आणि अजून एक गोष्ट, आवाज लई चालू आहे यार. आवाज नसं जात बहुतेक कारण की ना वाऱ्याचा आवाज येतो तो माझा आवाज आहे ना दबून जातो त्याची काय. आणि अजून एक गोष्ट, जी मम्मी आहे ना ती परत जायली पुढे बाहेर जायले. तिने सांगत मी परत एकदा. त्याच्यामुळे आज सगळा लोड माझ्यावरती. आणि मला पाईप पण जोडायचे. आपलं संध्याकाळचं काम पण आहे ते पण करायचंय. परत पाईप आपल्याला जो आपला ये ना काय सुरू ऊस आहे ना त्याच्यावरती परत पाईप जोडायची. कारण की तो पण ऊस आपल्याला पण वखरायचा आहे. त्याच्यामुळं भरून घेऊ. बहुतेक तो वखरून पण देऊ शकतो आपण त्यांच्याच बरोबर किंवा पुढे मागं होईल आपलं थोडंसं.
पुन्हा भरायचंय आणि ते आज नाही भरायचं, ते उद्या भरायचंय. आणि बरं का या आपल्याला ना ब्लॉग मध्ये लँग्वेज रिलेटेड ना थोडंसं म्हणजे कधी मराठी कधी हिंदी, कधी मराठी कधी हिंदी असं चालू राहतं. त्याच्यामुळे ना मी एक पोल टाकलाय, पोल व्हिडिओ ना पोल चॅनलवरती, तर नक्की वोट करा त्याच्यावरती. दाखवलं होतं ना ते पाणी त्यांच्या वावरात गेलं होतं, त्या बाय हाच कॉक आहे सेम असाच ना इथं चालू राहून गेलं होतं. ही पूर्ण जाळी भरून त्या आंब्यापासून पाणी त्यांच्या वावरात पलटलं होतं, जेणेकरून त्यांचा ऊस वाला झाला होता ना. आता जस्ट मी पाणी चारीलाच काढले, पण लिमिटमध्ये थोडं काढले, लिमिटमध्ये थोडं काढले. आणि आपल्याला पाईप इथं जोडायचे, जास्त नाही 2-3 तुकडे जोडायचे. आणि जे आता ते परत मला व्हावं लागणार, एक तर तिकडं राहील नाही तर ते तिकडं राहील, बहुतेक तिकडंच राहील. मी तिकडूनच घेऊन येतो, पाईप जोडितो आणि परत मी घरी जातो आणि फट टायमानं ना वावरात येईल, कारण की इथंच थोडंफार ना गिनी गवत कापील काय. तर जस्ट आत्ताच पाईप जोडून पाणी लावून दिले उसावं. आता घरी जातो, घरी जाऊन परत खुरपं घेऊन येतो. आणि हा पोरांनो, जर तुम्ही व्हिडिओ जर पाहत असाल तर सबस्क्राईब करायला काहीच अडचण नाही, फक्त खाली बटन आहे शोधा दाबायचं, बस काही विषय नाही. आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील. मला राव म्हणायला बरोबर नाही वाटत, ते विषय बदलून जातो आपल्याला, पण करून टाका. तर आत्ता वाजले 5 आणि आम्ही सायकल घेऊन जायला होतो हा मारायला, कारण की ती आपल्याला बरं राहतो बजे वाईसाठी. पण ती पंक्चर निघाली आणि हा पाणी पण घरी चालू आहे, आयतो खाली पाणी येऊ राहिले बाई, नळीच टाकून दे. आणि जाता मी ते पण बंद करतो, गवत कापितो, परत तेवढं घरी घेऊन येतो. चला भेटू आपण तिथंच गेल्यावर. आपलं गवत कापून झालंय, मी पुरे 1 आणि 2 कावळ्या कापेले. मी माहिती सायकल कायसाठी रिपेअर करायची होती मला, म्हणजे हवा मारून आणायची होती, कारण गावताची वजे व्हायला तिथे काम येते आपल्याला, गावताची वजे व्हायला. कापायचं काही नाही रे, इतक्यात कापून होतं, पण मग न्यायचं म्हटलं ना रस्त्याने त्याच्यातच लय जीव जातो. चला आता हे घर घेऊन जातो, परत बहुतेक होऊन जाईल. 2 वासरे ना त्या रस्त्याला चारायला सोडेल, त्याच्यामुळे हरकत नाही. फक्त खुट्यावरती एक गाय ना, तिच्यासाठी थोडंसं कमी कापलं मग. सो गाईज आत्ता वाजले 6:30 आणि मम्मी घरी आली. आज कुठंतरी जायला होती ती, मी ते नाही सांगत तुम्हाला. मम्मी आज काय केलंय, 3 दिवसापासून उपाशी मी मम्मी, 3 दिवसापासून उपाशी. कारण ते वांग्यामुळे नाही बरं का, मावला ना इथं कोपऱ्यामध्ये ना तोंड गेले रे, ते भंगार काम होतं ना, पाहून तोंड आलं ना खायच्या ठिकाणी, सांगू नाही शकत यार. बोलताना सुद्धा आहे ना थोडं थोडं दुखत, राव ना चुका जरी गेला ना तरी सुद्धा दुखत. आज काय केले हा, तो ये बी बाहेर, ही पण बाहेर जायला, तिला नाही माहिती. आय होप काहीतरी पातळ करेल असं, जेणेकरून खायला थोडं सोपं जाईल यार. 3 दिवसापासून विचार करा, पोटभर जेवणच नाही करायला डायरेक्ट. आता बोल राहिलो ना तरी सुद्धा मला आवडत असं स्पष्ट येत नसेल पा तुम्ही, होत राहतं पर्ण चालायचं. आता या ब्लॉगला मी इथं एंड करतो. इथं जर पाहिलं असेल तर लाईक करा, आणि आज चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, खाली बटन आहे फक्त दाबायचे. भेटू सकाळी यार, बाय.